नमस्कार मंडळी, आज आपण सार्थ श्रीमद दासबोध दशक 14 त्यातील समास 5 ह्याचे वाचन करणार आहोत, ज्याचे की शीर्षक आहे हरिकथा लक्षण. चला तर मग संकीर्तनाने सुरुवात करूया. जय जय राम कृष्ण हरी, 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 जय जय राम कृष्ण हरी. जय योगेश्वर श्री कृष्ण की जय हो. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्री, जय जय रघुवीर समर्थ. चला तर मग सुरुवात करूया. सार्थ श्रीमद दासबोध दशक 14 समास 5 हरिकथा लक्षण. कलियुगामध्ये कीर्तनाला फार महत्व आहे असे सर्व शास्त्रकार आणि साधू संत सांगत आले आहेत. परमार्थात वृत्ती हृदयात स्थिर व्हावी लागते. ज्ञानमार्गात अत्यंत एकाग्र होऊन सूक्ष्म विचार करीत गेल्याने वृत्ती आपोआप अंतर्मुख बनते, सूक्ष्म होते आणि हृदयात स्थिरपणे वास करते. योग मार्गात आपल्या मनाचेच सामर्थ्य वापरून वृत्तीला प्रथम पसरू देत नाहीत आणि अंकुरित देखील होऊ देत नाहीत. अशा रीतीने वृत्तीमध्ये वावरणारे मनोबल कोंडून ठेवले की ते कुंडलिनीच्या साहाय्याने सुषुम्नेतून वर चढते आणि हृदयात स्थिर होते. या विज्ञान युगात माणूस भरमसाठपणे विषयाच्या नादी लागल्याने हे दोन्ही मार्ग सर्वसाधारण माणसाच्या आवाक्याबाहेर गेले आहेत. भक्ती मार्गामध्ये देखील एकांतात बसून भगवत चिंतन करण्याची सवय नाही, सोय उरली नाही. अशा परिस्थितीत एक विचाराने भारलेल्या समूहामध्ये जे समष्टी मन किंवा मोठे समूह मन तयार होते, त्याचा फायदा व्यक्तीला करून घेणे शक्य आहे. कीर्तनामध्ये हे सहज साधते. हरिकीर्तन मोठे और आहे. त्यामध्ये रसाळ कथा, नाट्य, संगीत, नृत्य, विनोद, भक्ती आणि अध्यात्म यांचे मोठे विलक्षण मिश्रण असते. त्यामुळे सर्व पातळीवरील, सर्व स्वभावांच्या, सर्व व्यवसायांच्या, सर्व परिस्थितीतील लोकांना एका भगवत प्रेमाच्या पुण्यमय वातावरणात नेऊन सोडता येते. तेथे अगदी सामान्य माणूस सुद्धा काही काल तरी थोडा अंतर्मुख झाल्याखेरीज राहत नाही. अशा रीतीने नकळत पेरलेले अंतर्मुखतेचे बीज कालांतराने वाढते आणि परमार्थाच्या मार्गावर नेऊन सोडते. आपल्याकडील कीर्तन संस्थेने परमार्थ जगवण्याच्या आणि वाढवण्याच्या बाबतीत फारच मोलाचे कार्य केले आहे, यात शंका नाही. कीर्तन करणारा हरिदास कसा असावा आणि त्याने कीर्तन कसे करावे, या दोन्ही गोष्टी या समासात थोडक्यात पण फारच मार्मिकपणे वर्णन केल्या आहेत. 1. हरिदास उत्तम प्रकारचा साधक असावा. 2. त्याच्यापाशी चौफेर विद्वत्ता असावी. 3. तो चांगल्यापैकी कलावंत, विशेषतः गाणारा असावा, परंतु गाण्याला कीर्तनामध्ये मर्यादा असावी. 4. हरिदास अत्यंत निर्मत्सरी असावा. 5. तो संतांच्या प्रेमातील असावा. 6. भगवंताच्या नामावर त्याचे प्रेम असावे व त्याचा संपूर्ण विश्वास असावा. त्याने कीर्तन असे करावे. 1. सगुणाचे प्रेम वाढवावे. 2. भगवंताला करुणा उत्पन्न होईल अशी कथा सांगावी. 3. श्रोत्यांच्या गुणदोषांची चर्चा करू नये. 4. वारंवार नामाचा घोष करावा. 5. साधुजन ऐकायला बसले तर अद्वैत प्रतिपादन करावे. भाविक लोकांसमोर वैराग्य आणि अनुताप प्रतिपादन करावे. 6. कीर्तनात सर्व रस असावे, परंतु शृंगार सांगताना स्त्रियांचे रूप लावण्य टाळावे. 7. आपले मन भगवंताशी गुंतवून कीर्तन करावे आणि श्रोत्यांचे मन भगवंताने भारून टाकावे. अशा हरिकथेने स्वतःचे व जगाचे कल्याण होते. चला तर मग आता ओवी वाचनाला सुरुवात करूया. श्रीराम, जय जय रघुवीर समर्थ. समास 5 दशक 14. हरिकथेचे लक्षण कोणते असा मागे श्रोत्यांनी प्रश्न केला होता. त्याच्या उत्तरादाखल प्रथम हरिदास कसा असावा त्याचे वर्णन श्री समर्थ आता येथे ओव्यांमध्ये करतात. मागा हरिकथेचे लक्षण श्रोती केला होता प्रश्न, सावध होऊन विचक्षण परिसोत आता. हरिकथेचे लक्षण कोणते असा प्रश्न श्रोत्यांनी पूर्वी केला होता.
त्याचे उत्तर जाणत्यांनी सावधपणे आता ऐकावे. हरिकथा कैसी करावी, रंगे कैसी भरावी, जेणे पाविजे पदवी रघुनाथ कृपेची. हरिकथा कशी करावी, तिच्यात रंग कसा भरावा, म्हणजे त्या कथेच्या योगाने भगवंताची कृपा संपादन करण्याची योग्यता प्राप्त होईल, ते आता सांगतो. सोने आणि परिमळे, युक्षदंडा लागती फळे, गौल्य माधुर्य रसाळे, तरी ते अपूर्वता. समजा सोन्याला सुगंध सुटला किंवा उसाला सुंदर गोड मधुर व रसाळ फळे लागली तर तो मोठा अपूर्व योग होईल. तैसा हरिदास आणि विरक्त, ज्ञाता आणि प्रेमळ भक्त, व्युत्पन्न आणि वादरहित, तरी हेही अपूर्वता. त्याचप्रमाणे हरिदास असून विरक्त, मोठा ज्ञानी असून प्रेमळ भक्त आणि मोठा विद्वान असून वादशून्य असा कीर्तनकार असेल तर तो मोठा अपूर्व योग समजावा. रागज्ञानी ताळज्ञानी, सकळ कळा ब्रह्मज्ञानी, निराभिमाने वर्तेजनी, तरी हेही अपूर्वता. उत्तम रागज्ञान, उत्तम तालज्ञान, सर्व कलांचे उत्तम ज्ञान असून शिवाय अंगी ब्रह्मज्ञान असणारा आणि तरी लोकांशी वागताना अत्यंत निरभिमान वृत्ती असणारा असा हरिदास मिळणे म्हणजे मोठा अपूर्व योग समजावा. मच्छर नाही जयासी, जो अत्यंत प्रिये सज्जनासी, चतुरांग जाणे मानसी, अंतरनिष्ठ. ज्याला द्वेष मत्सर करणे माहीत नाही, संतांना जो अत्यंत आवडतो, ज्याच्या अंगी चौफेर ज्ञान आहे आणि ज्याच्या मनात भगवंतावर पूर्ण निष्ठा आहे, असा हरिदास खरोखर उत्तम आहे. ज्ञान, विज्ञान, कला आणि लोकसंग्रह हे चतुरांग आहे. ज्ञान म्हणजे भगवंताचे ज्ञान, विज्ञान म्हणजे दृश्य विश्वाचे ज्ञान, कला म्हणजे साहित्य, संगीत, नृत्य इत्यादींचे ज्ञान आणि लोकसंग्रह म्हणजे समाज संघटना करण्याचे ज्ञान. जयंत्यादिके नाना पर्वे, तीर्थे क्षेत्रे जे अपूर्वे, जेथे वसिजे देवाधिदेवे सामर्थ्य रूपे. देवाची जयंती, संतांची पुण्यतिथी या व अशा अनेक पर्वण्या, परमात्मा जेथे सामर्थ्य रूपाने वास करतो अशी थोर तीर्थे व क्षेत्रे. तया तीर्था ते जे न मानिती, शब्द ज्ञाने मिथ्या म्हणती, तया पामरा श्रीपती जोडेल कैचा. त्यांना जो मानित नाही, शब्द पांडित्याच्या अभिमानाने त्यात काही अर्थ नाही असे जो म्हणतो, त्या बिचाऱ्याला भगवंताची प्राप्ती होत नाही. निर्गुण नेले संदेहाने, सगुण नेले ब्रह्मज्ञाने, दोहीकडे अभिमाने वोस केले. एकीकडे निर्गुण आहे किंवा नाही या संशयाने निर्गुण हातचे गेले, दुसरीकडे ब्रह्मस्वरूपाच्या शब्दज्ञानाने सगुण खरे नाही असे वाटू लागले. अशा रीतीने देहाभिमानामुळे सगुण व निर्गुण दोहीकडे नागवल्याप्रमाणे होते. निर्गुणाचे शब्दज्ञान झाले तरी त्याचा अनुभव नसल्याने त्याच्याबद्दलचा संदेह जात नाही, म्हणून ते हातचे जाते. त्याच शब्दज्ञानामुळे सगुणावर खरे प्रेम करता येत नाही, म्हणून ते हातचे जाते. याप्रमाणे दोन्हीकडे माणूस फसतो. पुढे असता सगुण मूर्ती, निर्गुण कथा जे करीती, प्रतिपादून उच्छेदिती, तेची पढत मूर्ख. सगुण मूर्ती पुढे कथा करीत असता निर्गुणच खरे, सगुण खरे नाही असे प्रतिपादन करून जे सगुणाचा उच्छेद करतात ते हरिदास पढत मूर्ख समजावे. ऐसी न कीजे हरिकथा, अंतर पडे उभये पंथा, परिस लक्षणे आता हरिकथेची. अशी हरिकथा कधी करू नये, त्यामुळे सगुण आणि निर्गुण दोन्ही हातचे सुटतात. म्हणून हरिकथा कशी असावी त्याची लक्षणे सांगतो, ती ऐकावी. यानंतर उत्तम कीर्तन कसे असावे याबद्दल काही महत्वाच्या सूचना पुढे दिलेल्या आहेत. सगुण मूर्ती पुढे भावे, करुणा कीर्तन करावे, नाना ध्याने वर्णावे, प्रताप कीर्तिते. सगुण मूर्ती पुढे मोठ्या श्रद्धेने व प्रेमाने कीर्तन करावे, त्यामध्ये करुणेने भगवंताला आळवावे, भगवंताची अनेक प्रकारची रूपे, त्याचे अनेक प्रताप वर्णन करावे, त्याची कीर्ती सांगावी. ऐसे गाता स्वभावे, रसाळ कथा ओढवे, सर्वातरी हेलावे प्रेम सुख. अशा रीतीने भगवंताचे गुण गायले असता कीर्तनामध्ये मोठा रसाळपणा उत्पन्न होतो. ते ऐकून सर्व श्रोत्यांच्या अंतःकरणात भगवंताचे प्रेम उचंबळते, सर्वांना आनंद होतो.
कथा रचायाची खूण, सगुणी नाणावे निर्गुण, न बोलावे दोष गुण, पुढिलांचे कदा. उत्तम कीर्तन करण्याची युक्ती अशी की सगुणाच्या प्रतिपादनामध्ये निर्गुण आणू नये. त्याचप्रमाणे समोर बसलेल्या श्रोत्यांचे गुणदोष काढून त्यावर बोलू नये. देवाचे वर्णावे वैभव, नाना प्रकारे महत्व, सगुणी ठेवूनिया भाव, हरिकथा करावी. देवाच्या वैभवाचे वर्णन करावे, अनेक प्रकारे देवाचे महत्व सांगून पटवावे, सगुणाच्या ठिकाणी संपूर्ण भाव ठेवून कीर्तन करावे. लाज सांडून जनाची, आस्था सांडून धनाची, नीच नवी कीर्तनाची आवडी धरावी. लोकांची लाज सोडावी, पैशाची आशा सोडावी, कीर्तनाची नित्य नवी आवड उत्पन्न करावी, इतर गोष्टी मनाने बाजूस सारून शुद्ध कीर्तनाची गोडी वाढवावी. नम्र होऊन राजांगणी, निशंक जावे लोटांगणी, करतालिका नृत्यवाणी, नामघोषे गरजावे. देवासमोरच्या देवळाच्या अंगणात कीर्तनास उभे राहिल्यावर अत्यंत नम्र व्हावे, अगदी निशंक मनाने देवाला साष्टांग नमस्कार घालावा, हातांनी टाळ्या वाजवाव्या, पायांनी नृत्य करावे आणि वाणीने भगवंताच्या नामाचा जयघोष करावा. एकांची कीर्ती एका पुढे, वर्णिता साहित्य न पडे, म्हणून या निवाडे जेथील तेथे. ज्या देवासमोर कीर्तन असेल त्याची कीर्ती वर्णन करावी. एका देवाच्या समोर दुसऱ्या देवाची कीर्ती वर्णन केल्याने कथेला रंग भरत नाही. यासाठी ज्या देवासमोर कीर्तन असेल त्याचीच कीर्ती वर्णनासाठी निवडावी. मूर्ती नसता सगुण, श्रवणी बैसले साधू जन, तरी अद्वैत निरूपण अवश्य करावे. समजा समोर सगुण मूर्ती नाही आणि साधू संत श्रवण करण्यास बसले आहेत, अशा प्रसंगी कीर्तनामध्ये अद्वैताचे प्रतिपादन अवश्य करावे. नाही मूर्ती नाही सज्जन, श्रवणी बैसले भाविक जन, तरी करावे कीर्तन प्रस्ताविक वैराग्य. समजा समोर सगुण मूर्ती नाही आणि संत पण नाही, केवळ भाविक लोक श्रवण करण्यास बसले आहेत, अशा प्रसंगी कीर्तनामध्ये प्रपंचाबद्दल अनुताप आणि वैराग्य यांचे प्रतिपादन करावे. शृंगारिक नवरसिक, यामध्ये सांडावे एक, स्त्रियादिकांचे कौतुक वर्णून एकी. कीर्तनात शृंगार, वीर, करुण, हास्य, अद्भुत, भयानक, बिभत्स, रौद्र व शांत हे 9 रस अवश्य असावे, परंतु त्यामध्ये एक मात्र टाळावे. स्त्रियांचे हावभाव, लीला, कौतुक वर्णन करू नये. लावण्य स्त्रियांचे वर्णिता, विकार बाधिजे तत्वता, धारिष्टापासून श्रोता चले तात्काळ. कीर्तनामध्ये स्त्रियांच्या सौंदर्याचे वर्णन केल्याने श्रोत्यांच्या मनामध्ये कामवासनेचा विकार निर्माण होतो, त्यामुळे श्रोत्यांचा संयम तत्काळ सुटतो. म्हणून ते तजावे, जे बाधक साधका स्वभावे, घेता अंतरी ठसावे ध्यान स्त्रियांचे. म्हणून साधकाला जे बाधते ते कीर्तनामध्ये टाळावे, नाहीतर स्त्रियांच्या वर्णनाने साधकाच्या मनामध्ये स्त्रियांचे ध्यान घट्टपणे राहते. लावण्य स्त्रियांचे ध्यान, कामाकार झाले मन, कैचे आठवेल ध्यान ईश्वराचे. सुंदर स्त्रियांचे ध्यान ठसल्यावर सबंध मन काम विकाराने भरून जाते. असे झाल्यावर ईश्वराचे ध्यान लागणे अशक्य होते. स्त्री वर्णिता सुखावला, लावण्याचे भरी भरला, तो स्वये जाणावा चेवला ईश्वरापासूनी. स्त्रीचे वर्णन ऐकता ऐकता साधकाच्या मनाला बरे वाटते, नंतर तिच्या सौंदर्याच्या चिंतनाने त्याचे मन भरून जाते. असा साधक आपणहून ईश्वरापासून दूर गेला असे समजावे. हरिकथेसी भाव बळे, गेला रंग तो तुंबळे, निमिष एक जरी आकळे ध्यानी परमात्मा. समजा कीर्तनात ईश्वराच्या रंगाचा भंग झाला आहे, पण नंतर एक क्षणभर जरी भगवंताचे ध्यान बरोबर जमले तरी त्या प्रेमाच्या बळाने भंगलेला रंग पुन्हा उचंबळून येतो. ध्यानी गुंतले मन, कैचे आठवेल जन, निशंक निर्लज्ज कीर्तन करिता रंग माझे. मन एकदा का भगवंताच्या ध्यानात गुंतले म्हणजे माणसाला लोकांचे स्मरण उरत नाही. मग निशंक व निर्लज्ज होऊन कथा चालू केली की रंग तुडुंब भरतो. राग ज्ञान, ताळ ज्ञान, स्वर ज्ञानेसी वित्पन्न, अर्थान्वयाचे कीर्तन
करू जाणे. चांगल्या हरिदासाला उत्तम रागज्ञान, तानज्ञान आणि स्वरज्ञान असते. तो विद्वान असून विषयाचे अत्यंत तर्कशुद्ध प्रतिपादन कसे करावे, अर्थ व अन्वय बरोबर कसा सांगावा हे जाणतो. 56 भाषा नाना कला, कंठ माधुर्य कोकिळा, परी तो भक्ती मार्ग वेगळा, भक्त जाणती. कीर्तनामध्ये आणखी एक विशेष असा आहे की पुष्कळ भाषा आहेत, पुष्कळ कला आहे, कोकिळेसारखे कंठ माधुर्य आहे. या साऱ्या गोष्टी हरिदासापाशी असाव्यातच, परंतु भक्तिमार्ग म्हणून काही वेगळाच आहे, तो फक्त भक्तच जाणतात. भक्तास देवाचे ध्यान, देवा वाचून नेणे अन्न, कलावंतांचे जे मन, जे ते कलाकार झाले. भक्तांना केवळ एक देवाचे ध्यान लागलेले असते. देवा वाचून इतर काही ते जाणतच नाही. कलावंताचे मन जसे संपूर्णपणे कलेने भरून जाते, तसे भक्ताचे मन संपूर्णपणे भगवंताने भरून जाते. श्रीहरी विणजे कला, तेची जाणावी अवकळा, देवास सांडून वेगळा, प्रत्यक्ष पडिला. भगवंतां वाचून जी कला, ती कला नव्हे, ती प्रत्यक्ष अवकळाच होय. कलेमुळे कलावंत भगवंताला सोडतो व त्याच्याहून वेगळा पडतो, हे प्रत्यक्ष दिसते. कीर्तनात संगीत असावे हे खरे, परंतु हरिदास जर संगीताच्या मागे जाऊन नादामध्ये तल्लीन झाला तर भगवंताशी तदाकार होण्यामध्ये ते नसते विघ्न उत्पन्न होते. सर्पी वेढिले चंदनासी, निधाना आड विवसी, नाना कला देवासी आड तैस्या. चंदनाच्या झाडाला साप वेटाळून बसतात. पुरून ठेवलेल्या द्रव्यावर हडळ बसलेली असते. सापांच्यामुळे चंदन मिळत नाही व हडळीमुळे द्रव्य हाती येत नाही. त्याचप्रमाणे निरनिराळ्या कला भगवंताच्या प्राप्तीच्या आड येतात. सांडून देव सर्वज्ञ, नादामध्ये भावे मग्न, ते प्रत्यक्ष विघ्न आडवे आले. कीर्तन करीत असता सर्वज्ञ भगवंताला बाजूस सारून जो गायनात तल्लीन होतो त्याचा देव हुकतो. नादामध्ये तल्लीन होणे हे भगवंताच्या आड येणारे प्रत्यक्षच विघ्न आहे. एक मन गुंतलेश्वरी, कोणे चिंतावा श्रीहरी, बळेंची धरुनिया चोरी, शुश्रूषा घेतली. एक चोर होता. त्याने एका माणसाला बळजबरीने धरून ठेवले आणि त्याच्याकडून सेवा करून घेतली. त्याचप्रमाणे मन एकदा स्वरांमध्ये गुंतून गेल्यावर त्यास भगवंताचे चिंतन करण्याचे स्वातंत्र्य उरत नाही. ते स्वरांचे गुलाम बनते. करिता देवाचे दर्शन, आडवे आले राग ज्ञान, तेणे धरून या मन स्वरा मागे नेले. कीर्तनकार भगवंताच्या दर्शनास निघाला. यासाठी कीर्तन करू लागला. त्यास संगीताचे ज्ञान मध्ये आडवे आले. त्याने मनाला धरले आणि स्वरांच्या मागे नेले. त्यामुळे हरिदास भगवंताला अंतरला. भेटो जाता राजद्वारी, बळेंची धरिला बेगारी, कलावंता तैसी परी कळेने केली. एक मनुष्य राजाला भेटण्यासाठी राजवाड्याकडे निघाला. वाटेमध्ये त्याला जबरदस्तीने बेगारी म्हणून पकडला. कलावंताच्या बाबतीत कला बरोबर असा प्रकार घडवून आणते. मन ठेवून ईश्वरी, जो कोणी हरिकथा करी, तोची ये संसारी धन्य जाणा. जो हरिदास भगवंताच्या ठिकाणी मन ठेवून हरिकथा करतो तोच या जगात धन्य समजावा. जयास हरिकथेची गोडी, उठे नीच नवी आवडी, तयास जोडली जोडी सर्वोत्तमाची. ज्याला हरिकथेची गोडी असते आणि भगवंताची कथा ऐकण्याची त्याची आवड सारखी नवेपणाने वाढत जाते, त्याने भगवंताला आपलासा करून घेतला असे निश्चित जाणावे. हरिकथा मांडली जेथे, सर्व सांडून धावे तेथे, आलस्य निद्रा दवडून स्वार्थे, हरिकथेसी सादर. ज्या ठिकाणी हरिकथा सुरू असेल त्या ठिकाणी खरा साधक सगळी कामे सोडून धावत जातो. आळस, झोप व बाकीचा स्वार्थ सोडून तो हरिकथा ऐकतो. हरिभक्तांची ये घरी, नीच कृत्य अंगीकारी, साहेभूत सर्वांपरी साक्षपे होये. जे भगवंताचे भक्त असतात त्यांच्या घरी व त्यांच्या घरचे हलके काम देखील तो मनापासून करतो. सर्व दृष्टीने तो अगदी यत्नपूर्वक सहाय्य करतो. या नाव हरिदास, जयासी नामी विश्वास, येथून हा समास संपूर्ण झाला. भगवंताच्या नामावर ज्याचा विश्वास असतो त्याला हरिदास हे नाव शोभते. येथे हा समास पूर्ण झाला. इति श्रीदास बोधे गुरुशिष्य संवादे हरिकथा लक्षण निश्चय नाम समास 5वा.
तर श्रोते हो, अशा रीतीने आपले येथे दशक 14व्या मधील समास 5व्याचे वाचन पूर्ण झाले आहे. हरिओम तत्सत, हरिओम तत्सत, हरिओम तत्सत. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. जय योगेश्वर श्री कृष्ण की जय हो. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. चला तर मंडळी, पुढील भागात परत भेटू. नमस्कार. हरिओम 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 हरिओम.